शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गब्बर गँग विरोधात अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा MCOC अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे। गँगचा प्रमुख आदित्य उर्फ गब्बर सुरेश आणि त्याचे सहकारी यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार हल्ला, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, विनयभंग व अवैध जुगार अशा 21 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. DB धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील आणि निरीक्षक संतोष डोके यांनी मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून सादर केला। या निर्णयामुळे कोल्हापूर पोलीस दलाने पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारी विरोधात शून्य सहिष्णुतेची भूमिका स्पष्ट केली असून नागरिकांना कोणत्याही गुन्हेगारी गटाच्या धमकीपासून न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन केले आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।